भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री गणनाधिपतये नमः। श्रीरामच्युत वृक्ष प्रबळ त्यावरी वाल्मिक कवी कोकिळ। नारद वसंते फुटली किळ मधुराक्षरी सरळ आलाप केला। नाथ महाराज या ठिकाणी आपल्याला सांगू लागलेले राम म्हणजे काय आहे। राम म्हणजे एक आंब्याचं झाड आहे, आंब्याचं झाड चांगल्या प्रकारचं। आणि वाल्मिकी ऋषी म्हणजे एक कोकिळ पक्षाच्या रूपाने येतं, कारण आंब्याच्या झाडावर बसून ते कोकिळ पक्षी आनंदानं कुहू कुहू करतो। तसं नाथमारा सांगू लागले की वाल्मिकी ऋषींनी ते कोकिळ पक्षासारखं या ठिकाणी असणार या रामनामाचं, या रामायणाचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं असणारं त्यांनी लिखाण केलेलं आहे। अशा प्रकारचे असणारे हे वाल्मिकी ऋषी। त्या मधुराक्षरा माझी मधुर श्रीराम नाम हे सुखसार। सुखी केले चराचर सुखे शंकर डुल्लक। आणि त्यातले त्यात हे रामाचं 2 अक्षराचं नाव आहे। आणि हे 2 अक्षराचं नाव कसं या, तर या 2 अक्षरानं सगळं चराचर या ठिकाणी असणारं सुखी केलेलं आहे। हे अशा प्रकारे हे श्रेष्ठ हे रामाचं नाव आहे। अशा प्रकारे नाथ महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगू लागले। उपराट राम ये अक्षरी मरा मरा या उत्तरी। नारद वाल्मिका उपदेशे करी 2 अक्षरी उद्धारला। वाल्मिकी ऋषीनं काय केलं होतं, भेट नारद मुनीची झाली आणि नारद मुनीनं वाल्मिकी ऋषीला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की बाबा हे राम राम या 2 अक्षराचा तू जप कर। तर त्या वाल्मिकी ऋषीला वाल्या कोळ्याला राम राम म्हणता येत नव्हतं, ते मरा मरा म्हणत होता, मरा 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 मरा। मग हे मरा मरा जरी म्हणला तरी त्याचं सहवास केलं म्हणजे राम होतंय आणि उलट केलं म्हणजे मरा होतंय। मग त्याला 1.25 अक्षर जप करता येत नव्हता, उलट्या अक्षराचा जप करत होता। तरी पण राम त्याच्यावर प्रसन्न झाले आणि रामानं त्या ठिकाणी असताना त्याला भेट दिली। हे अशा प्रकारचं हे रामाचं नामस्मरण आहे। नाम शुद्ध हो अथवा शुद्ध जो जपे तो पावन शुद्ध। श्रीराम नाम जगद्वद्या परमानंद हरिनामे। बघा आपण नामस्मरण करताना हे कशाही रूपानं नामस्मरण करा, शुद्ध करा का अशुद्ध करा। तुम्हाला राम नाही म्हणा वाटलं तर रामे म्हणा, महादेव नाही म्हणा वाटलं तर महादेव म्हणा, पुरुषोत्तम नाही म्हणू वाटलं तर पुरुष म्हणा। पण कशा का रूपानं होत नाही, पण देवाचं नाव घ्या आणि त्याचं नामस्मरण केल्याशिवाय माणूस हा शुद्ध नाही। हे अशा प्रकारचं असणार नाथ महाराज आपल्याला पुन्हा सांगू लागले। चोरटा वाल्मिक तर्य संसारी हे नामाची कोण थोरी। नाम पावना जगद उद्धारी
नाम उधारी महापातक्या. हे वाल्मिक ऋषी म्हणजे ते पूर्वीचे वाल्या कोळी होते आणि त्यांचा धंदा काय होता? चोऱ्या करायचा आणि माणसं मारायचे. 7 रांजण खडेनं भरून टाकले, एक माणूस मारला की एक खडा टाकायचा. असे 7 रांजण त्या ठिकाणी त्यानं भरलेले होते. एवढं पाप त्याच्या हातानं झालेलं होतं. पण त्यानं राम 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 असा जप केला. म्हणजे कसा केला? उलटा केला, मरा 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 मरा. तरी पण ते देवानं मान्य केला आणि शेवटी तो वैकुंठाला घेऊन गेले, म्हणजे त्याचा उद्धार केला. ह्या अशा प्रकारे या रामनामाचं विशेष अशा प्रकारचं महत्व आहे. इतर कवी गजगजरी वाल्मिक कवी वनगज केसरी. श्रीराम नामे सिंहनाद करी रानभरी नवरसा. त्या वाल्मिक ऋषीची आणि इतर कवीचे बरोबर नाही म्हणून सांगू लागलेले. हे कशामुळे बरोबर नाही? का वाल्मिक ऋषीनं रामनामाचा गजर केला. ते कसा गजर केला? की जसं सिंहानं डरकाळे फोडले तर त्या ठिकाणी चौकड ऐकू जाते, चौकड ऐकू जाते. तशा प्रकारे या वाल्मिक ऋषीनं रामनामाची गर्जना केली, रामनामाची डरकाळे फोडली आणि ते त्रैलोक्यामध्ये ऐकू गेली. हे त्याच्यामुळं हे जे असणारे नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागले की हे वाल्मिक ऋषी सिंहासारखे डरकाळ्या फोडून त्यांनी या ठिकाणी रामनामाचा उच्चार केला. नवरसंचार शिका नवरंगणार मुकुळ टिळका. श्रीराम नामाचा एक एक श्लोका सुखदायक नवरसा. हे रामाचं नामस्मरण कसं या आणि या रामाच्या नामस्मरणामुळं काय झालं? जसा कपाळाला टिळा लावा, गंधाचा टिळा लावा, तसं हे रामाचं नाव या. कपाळाला गंध लावला तर आपलं कपाळ चांगलं दिसतं, शोभून दिसतं. या कपाळाला जर गंध नसेल तर कपाळ शोभून दिसत नाही. तसं ज्याच्या मुखामध्ये रामाचं नाम या तर त्याचं मुख त्या ठिकाणी शोभायमान आहे. आणि त्याच्यामुळेच नाथमारा सांगू लागले की बाबा न आपल्या मुखानं या ठिकाणी राम नामाचा उच्चार करा. हस्याविनवरसव्रती श्रीराम रसे त्यासी सुख प्राप्ती. वाल्मिक नामाच्या नामुक्ती पावन होती कविकुळे. या ठिकाणी अजून एक नाथ महाराजांनी आपल्याला नियम सांगितला की रामाचं नाव हे कसं हसत घ्या का रडत घ्या का तोंड कसनुक करून घ्या, नाही तर आनंदानं तोंड करून घ्या. रामाला फक्त त्याचं नाम उच्चार होतो त्याचा आनंद आहे रामाला. म्हणून हे असं हसत मुखानं ज्यानं नामस्मरण केलं आणि हे हसत मुखाचं नामस्मरण हे कुठं घडतंय आणि कुणाला घडतंय तर त्याचा एक नियम नाथ महाराजांनी सांगितला की आज ज्याच्या पिढ्यानपिढी ज्याच्या कुळामध्ये पिढ्यानपिढीची वारी या त्याच्याच पिढीतले लोक वारीला जातात. ज्याच्या पिढ्यानपिढी भजन करते ते लोक त्याच्याच घरातल्या पुढे बी भजनाला लोक जातात. आणि तसं ज्याच्या असणाऱ्या कुळामध्ये पिढ्यानपिढी रामाचं नामस्मरण आहे
तर ते नामस्मरण हे पिढ्यानपिढीच पुढे चलतं या, त्याच्यामध्ये माग राहत नाही. त्याच्याकरता आपण या जन्मापासून मागच्या आपल्या वाडवडिलांनी कशी वारी केली, वाडवडिलांनी कसं नामस्मरण केलं, कसं भजन केलं, हे पिढीच्या पिढीनं ध्यानात ठेवून हे नामस्मरण त्या ठिकाणी पुढे चालविलं पाहिजे. श्रीराम नामे विनजे तोंडा, ते केवळ जाना चर्मकुंड. वा 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 वा. भीतरी जीवा श्यामखंड, कवित्व काटे काटली. काय सांगायला लागले नाथ महाराज, ज्याच्या तोंडामध्ये रामाचं नाव नाही, रामाचं नाव नाही, ते तोंड कसं या चांबाराचा कुंड आहे म्हणले. आता नाही, ते मागच्या काळामध्ये ते कातडीची पिशवी करून चांबार त्याच्यामध्ये पाणी ठेवत होते, आपले पायतान हे शिवायला सगळं करायला. मग हे तोंड नाही तर ते कुंड या कुंड. मग या तोंडाला कुंड बनवायचंय का रामाचं भक्त बनवायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. त्याचं काय, नाथ महाराजांनी तुमच्या समोर प्रश्न ठेवलेला आहे, पण त्या प्रश्नाचा तुम्हाला वापर कसा करायचा आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. हे अशा प्रकारे हे नाथ महाराज पुन्हा आपल्याला या ठिकाणी सांगू लागले. ऐकता कथा रामायणी, नवरस पापा होय गुणी. नामे उधरली कुंटनी, पवित्र वाणी श्रीराम नामे. या ज्याच्या वाणींमधून राम नाम त्या ठिकाणी उच्चार झाला, जे रामनामाचा उच्चार करतो, आणि या रामनामाचा उच्चार करणाऱ्याचं महत्व किती सांगितलेलं आहे. वेशा गणिकाती सत्य लोकानेली ऐक नाही. मग वेशाचा जर रामनामस्मरणामुळे उद्धार होतो, तर मग आपल्यासारख्याच काय नवल आहे का त्याच्यामध्ये. हे अशा प्रकारे पवित्र अशा प्रकारचं हे नामस्मरण आहे. आणि या रामाचं नामस्मरण आपण सतत करा, अशा प्रकारे नाथ महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करू लागले. श्रीराम कथेची नव्हाडी, शिववंदी प्रेमा समेळी, कथा भुतळी जगद्वद्या. आणि प्रत्यक्षात असणार हे राम नाम हे कसं या, हे रामाची कथा कशी या, तर प्रत्यक्षात याचं नाविन्य कसं आहे, राम नामाचं नवल कसं या. तर नाथ महाराज सांगू लागले, हे रामाचं नाम हे सर्वांचा उद्धार करतंय. याच्यामध्ये काही सुद्धा या ठिकाणी कसल्या प्रकारचा अडथळा नाही, कुणी मनात संशय सुद्धा आणायचा नाही. कारण हे असं ज्याच्या मुखात नामस्मरण आहे ते सगळे त्या ठिकाणी उद्धरून गेलेले येतो, असं नाथ महाराज असं सांगणार. ते शतकोटी रामायणा, येथे करू शके कोणा, ते आपुरते मी दिना, कथा जनार्दन सोयवदवी. या नाथ महाराज पुन्हा सांगू लागले, हे राम नामाचं नवल कसं आहे. प्रत्यक्षात महादेव सुद्धा भजन करे महादेव आणि रामपूजी सदाशिव. मग प्रत्यक्षात महादेव जर या ठिकाणी असतात रामाचं नामस्मरण करतात. आणि या वेळेस काय केलं महादेवानं, असं रामाचं नामस्मरण करता करता 100 कोटी श्लोकाचं रामायण या ठिकाणी अस्त्र तयार झालं. हे अशा प्रकारे नाथ महाराज सांगू लागले, मी माझ्या एका मुखानं
या रामायणाचं मी किती वर्णन करू, आणि प्रत्यक्षात रामायणाचं वर्णन करणारा मी नाही, तर रामायणाचं वर्णन करणारे जनार्दन स्वामी हे माझे सद्गुरु आहेत, आणि सद्गुरूच्या कृपेनं हे रामायण मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. करिता लिंग देहाचे मर्दना, तेची जनमानिती अर्दना, या लागी नावे श्री जनार्दना, निज व्याख्यान शास्त्रार्थी. या प्रत्यक्षात नाथ महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा सांगू लागले. एक अभंग जर पाठ झाला की त्या माणसाला वाटतं माझ्यासारखं भजनच करणार कुणी नाही. एकच अभंग पाठ व्हावा, जास्त नाही. एक 4-5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या पाठ झाल्या की त्या माणसाला वाटतं माझ्यासारखी ज्ञानेश्वरीच कुणाला पाठ नाही, है का नाही. पण इथं नाथ महाराज सांगायला लागले एवढा मोठा ग्रंथ लिहिला तरी बी ते म्हणतात मी लिहायला नाही आणि मला लिहायला येत नाही. अजून काय सांगते, किंवा माझ्या गुरुची कृपा माझ्यावर झाली आणि रामानं माझ्या कानात येऊन सांगितलं आणि तेव्हा मी लिहिलं. मला लिहिता येत नाही, रामायण करता मी नाही आणि काही नाही. पण एवढ्या ग्रंथकर्त्यांनी जर लिंत धरली, आम्ही तर आता 4 दिवसातच वाचायला निघालो. लई दिवस नाही झाला आम्हाला, 4च दिवस झाले की 4 दिवस म्हणते माझ्यासारखा हाय का कोणी वाचणार, आणि माझ्यासारखा हाय का कोणी सांगणार, आणि माझ्यासारखं भजन येत आहे का कुणाला. आणि एवढा मोठा ग्रंथ लिहिलाय तरी बी ते म्हणतात बाबा मला काही येत नाही आणि मी लिहिलं नाही आणि मी लिहित नाही, माझ्या गुरुने लिहिलंय. हे अशा प्रकारे नाथ महाराज या ठिकाणी पुन्हा सांगू लागले. असो काय काज शास्त्रार्थ, मुख्य श्रीराम कथा येथे, तेची श्रवण मनन करावे ग्रंथे, सावध चित्ते अवधारा. नाथ महाराज आपल्याला पुन्हा या ठिकाणी सांगू लागलेले एवढा जो ग्रंथ या आणि एवढा गुरुच्या कृपेनं लिहिलेला हा रामायण ग्रंथ आहे. पण या रामायण ग्रंथात तुम्हाला जर सुख पाहिजे असेल मग राम म्हणता रामच व्हायचे आणि पदी बैसून पदवी घ्यायची. राम नामाचं एवढं महत्व आहे. म्हणून तुम्ही काय करा की या रामाच्या नामस्मरणाला विसरू नका. सदा सर्व काळ मुखामध्ये रामाचं नाम असू द्या, नाम असू द्या. कुणी म्हणेल आम्हाला कामानं नामस्मरण करायलाच बनत नाही. कुणाचं म्हणणं आहे काय करावं, कामामध्ये आम्हाला आठवणच होत नाही. पण इथं तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, तुम्ही काय करा, हे जे असणारा देह आहे, देह, आणि हा देह कसा आहे, प्रपंचाचा दास आहे, प्रपंचाचा दास आहे. देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, तुझे रूप चित्ते राहो, मुखे तुझे नाम. कारण हा देह प्रपंचाकडे लावून टाका. प्रपंचाला कोणी बंधन केलं नाही. प्रपंच नाही केला तर पोटाला खावा काय, काम जर नाही केलं तर खावा काय, खायला तर लागतं का नाही दर दिवस. तसं इथं प्रपंचाचं काम सुखानं करा, पण त्याचं नामस्मरण अखंडित हृदयात राहू द्या. हे अशा प्रकारे नाथ महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करू लागली. भरत आलिया अयोध्येसी, मागे श्रीराम वनवासी, काय वर्तले एक दिवशी, एक तेसी अवधारा. मागच्या अयोध्या कांडाची कथा आहे. कालचा अध्याय संपत आला असताना आपण काय कथा ऐकलेली होती
भरत अयोध्येला आलेला होता परत, आणि राम वनवासात एकटेच त्या ठिकाणी 3 जण थांबलेले होते. आणि त्या वनवासात थांबलेले असताना पुढे एके दिवशी काय कथा घडली, इथून आता हे अरण्यकांडाला सुरुवात झालेली. हे अरण्यकांड आहे, आपण सगळ्या जणांनी चित्त देऊन ऐका. अशा प्रकारे नाथ महाराज आपल्याला पुन्हा सांगू लागले. भरत अयोध्ये गेल्यावरी मागे चित्रकूटवासी ऋषीश्वरी अति उद्वेग चित्ते करी परस्परी बोलती. आता हे राम चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी राहिले. चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी, चित्रकूट पर्वताला राहिल्याच्या नंतर मग तिथं जे ऋषी होते, ते ऋषी मनात उदास झाले. उदास आणि उदास होऊन हे सगळे असणारे ऋषी हे कशा प्रकारचे चर्चा करू लागले ते आपण पुढे ऐका. ते येऊन श्रीरामा प्रती हुनावनिया गुजबुजती. अरे 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 ते देखून या श्री रघुपती साशंकित चित्ती सोय झाला. हे सगळे ऋषी रामाजवळ आले. रामाजवळ आणि रामाजवळ बसले आणि एकमेकाकडे बघायले आणि कुजबुजायला लागले आणि हाताने एकमेकाला खुणा करायले. ते म्हणतो तू रामाला बोल की, ते म्हणतो नाही नाही तूच बोल की, ते तिसरं म्हणतो नाही नाही आता तूच बोल की. या असणाऱ्या ऋषींच त्या ठिकाणचा हावभाव रामानं पाहिला आणि रामाच्या मनात संशय आला. आणि त्यावेळेस पुढे काय झालं, भरत आला होता सैन्याशी काही उपद्रव झाला ऋषीशी किंवा काही मजपासी अधर्मासी देखिले. रामाने विचार केला मनामध्ये, हे ऋषी असे उदास का दिसायला लागले, काय कारण आहे. भरत अयोध्येहून सगळ्या सेनेशी या ठिकाणी आलेले होते. मग या अयोध्येतल्या लोकांनी यांना काही त्रास केला का, काही त्रास झाला का, काय या लोकांना माझ्यापासूनच काय त्रास होतोय का. मग हे असणारे ऋषी असे कुजबुज का करायला लागले ते, असा रामाच्या मनात त्या ठिकाणी संशय आलेला होता. अथवा लक्ष्मणे यासी काही दिधले अपमानासी किंवा काही सीतेपासी अधर्मासी देखिले. राम विचार करू लागले मनामध्ये, किंवा लक्ष्मणाकडून यांना काही त्रास झाला का, लक्ष्मणानं या ऋषींना काही त्रास दिला का, का सीतेपासून यांचा काही अपमान झाला का, सीतेजवळ काही अधर्म आहे का, या असणाऱ्या ऋषीने पाहिलं का. मग हे ऋषी असं साशंकित का झाले, उदास का झाले, अशा प्रकारचं त्या ठिकाणी राम विचार करू लागलेले होते. ऐसी अति चिंता श्रीरामासी तव ते कळो सरले जाबाली ऋषीशी तो येऊना श्रीरामापासी सत्वरेशी बोलता. असो हे अशा प्रकारची चिंता रामाला पडलेली होती. आणि ते असणारे चिंता त्या जाबाली ऋषीला कळाली, अंतरज्ञानानं जाणलं जाबाली ऋषीनं. आणि मग त्या जाबाली ऋषी रामाजवळ येऊन बसले आणि रामाला त्या ठिकाणी काय बोलू लागले. जबाली ऋषी अतिवृद्धा तापसा माझी अति प्रसिद्ध इंद्रिय नियती अगाध प्रज्ञा प्रबुद्ध ऋषीवर्या. आता हे जाबाले ऋषी जे त्या ठिकाणी होते ते कसे होते, अत्यंत म्हातारे होते. आमच्या ज्ञानदेव महाराजासारखे म्हातारे होते, म्हातारे. आणि
इंद्रियांना नियमस्थ होते आणि हे असे सगळे नियमस्थ असल्यामुळं त्या जाबाली ऋषीला त्रिकाल ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं, त्रिकाल ज्ञान. आणि त्याच्यामुळं त्या जाबाली ऋषीने त्या ठिकाणी रामाच्या पाठीमाग काय चिंता लागली या हे जाणून त्या ठिकाणी घेतलेलं होतं. ऐसा जो का ऋषी जाबाली तेने करून या कृतांजली मृदू मधुर वाक्य मंजुळी श्रीरामाजवळी बोलत. जाबाली ऋषी होते, जाबाली ऋषी. आणि नाथ महाराजाला काय सांगायचं या, आपल्यापेक्षा वडील माणसानं आपल्या जवळ बोलले, अगर आपल्याला वडील माणसाजवळ बोलायचंय तर कसं बोलावं, अत्यंत गोड अशा प्रकारचं बोलावं. आणि जर गोड बोलून जर ते ऐकत नसल तर त्याला हात जोडून विनंती करून बोलावं. आणि असं गोड बोलण्यामध्ये, हात जोडून विनंती करून बोलण्यामध्ये माणसाची किती मोठी किंमत असते. होय दाजी, है का नाही? म्हणून माणसानं कुणाला तोंड टाकून बोलायचं नाही, फटकून बोलायचं नाही, फटकळ बोलायचं नाही. सासू असू का सून असू, माय असू का लेक असू, वडील असू का मुलगा असू, शेजारी असू, कुणी असू द्या, जरी एखाद्याकडून चूक झालेली असली तरी पण त्याला गोडच बोलायचं आणि झालेली चूक त्याला समजावून सांगायची. असं ते जाबाले ऋषी हात जोडले आणि रामाजवळ त्या ठिकाणी बसले आणि हात जोडून विनंतीच्या स्वरामध्ये त्या ठिकाणी रामाला काय बोलू लागले, श्रीरामापासून दुष्चरित न घडे जागृती स्वप्न सुषुप्तीत तुझे नामे दुष्कृती तरता तो तू साशंकित का होसी. जाबाली ऋषीने रामाला हात जोडून विनंती केली. अरे म्हणले, रामा, अरे तुझ्या हातानं कधी काही गुन्हा घडत नाही, गुन्हा होत नाही. अरे तुझ्यामुळं या त्रिभुवनाचा उद्धार आहे. मग तुझ्या मनामध्ये असा संशय का आला आणि रामा तुम्ही साशंकित का झालात? हे जाबाली ऋषीनं रामाला हात जोडून विनंती केली. तुझे निमुख चंद्रे चंद्र निष्कळंका क्या तुझे देखता श्रीमुख कोटी जन्माचे हरे दुख परम सुख को दाटे. काय सांगायला लागले नाथ महाराज? आणि जाबाली ऋषी रामाला काय म्हणायला लागले, रामा, तुमच्या मुख चंद्राच्या उजाडामुळं चंद्र प्रकाशित आहे, चंद्र प्रकाशित आहे. त्या चंद्राला काळिमा त्या ठिकाणी असणार राहत नाही. आणि मग आज तुमचं असणार मुख या ठिकाणी मला कसं सुकल्यासारखं दिसायला लागलं, साशंकित दिसायला लागलं. तुमच्या मनामध्ये काय संशय आलाय ते मला तुम्ही सांगा. हे जाबाली ऋषी रामाला त्या ठिकाणी विचारू लागलेले होते. लक्ष्मणापासून अनुचित मूर्खही सत्य न मानिता तुझ्या भक्तापासून कृत्य नगडे निश्चित श्रीरामा. रामा, जाबाली ऋषीने सांगितलं, लक्ष्मणाच्या हातानं तुम्हाला वाटत असेल काही गुन्हा झाला का, पण शहाण्याला तर खरं वाटायचं नाहीच नाही, पण मूर्खाला सुद्धा म्हणले खरं वाटायचं नाही. कारण रामाचे भक्तच असे असतात की ते रामाचे भक्त कधी कुणाचा गुन्हा करीत नाहीत. बेगुन्हा अशा प्रकारचे असणारे रामाचे भक्त असतात. मग रामा, तुझ्या मनामध्ये ह्या अशा प्रकारचा संशय कशामुळे आला, संशय येण्याचं काय कारण आहे, हे अशा प्रकारे जाबाली ऋषी रामाला त्या ठिकाणी बोलू लागले.
निज भक्ताचे अनुचिता ते तू करीसी अति पुनिता प्रल्हादे करविला पितृघाता कीर्ती लोकांता ती पावना रामा अहो तुमचा असणारा स्वभाव कसा आहे अत्यंत पापी माणसानं जर तुमचा नाम उच्चार केला तर त्याचाही तुम्ही उद्धार करतात नाही ज्याचा तुम्ही उद्धार केला त्याची कीर्ती त्रिभुवनामध्ये पसरते प्रल्हाद भक्तानं त्याच्या वडिलाचा घात केला पण त्या प्रल्हादाची कीर्ती कोपवनिया पिता कुशे प्रल्हादाशी सांग ऋषिकेशी कोठे आहे त्यानं सांगितलं या खांबात आहे म्हणले देव ते म्हणलं खरंच का खांबात आहे हो खांबावरील आता मारेले दुर्जन आणि खांबे नारायण प्रगटले त्या प्रल्हादाची असणारी कीर्ती त्रिभुवनामध्ये पसरली रामा तो असं तुझ्या भक्ताची कीर्ती त्रिभुवनामध्ये पसरतोस मग लक्ष्मणाचा संशय तुझ्या मनात का आला अशा प्रकारे जाबाली ऋषी पुन्हा पुन्हा विचारू लागले प्रल्हादाचा पितृघात वध्य केला त्रिलोक्यात जे निज मायेचा करीती अंत ते तो अत्याप्त मानिसी रामा अरे प्रल्हादानं वडिलाचा घात केला त्याची त्रिभुवनामध्ये कीर्ती केलीस हे खरं या पण ज्यानं आपल्या आईचा वध केला अरे त्याला तर म्हणलं तो तुझा सखाच मानलंस ना परशुरामानं नाही का आईचा घात केला पण परशुरामाला त्यानं मोकळं केलं का नाही केलं हे अशा प्रकारचं असणार या ठिकाणी जाबाले ऋषी रामाला त्या ठिकाणी विचारू लागलेले होते मातृघात पितृघात जे जे करीती तुझे भक्त ते मानिसी परमाप्त अति पुनिता ती लोकी